भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. श्लोक क्रमांक 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. शब्दार्थ: सर्व धर्मान, सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्यज्य त्याग करून माम मला एकम केवळ शरणम शरण व्रज जा अहम मी त्वाम तुला सर्व सर्व पापेभ्यः पापांपासून मोक्ष इष्यामी मुक्त करीन मा करू नकोस शुचः चिंता. भाषांतर: सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे, मन आणि इंद्रिय संयमनाचे, ध्यानाचे इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे, धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्मांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत आहेत. 8व्या अध्यायात सांगितले होते की जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. यावरून कोणाला असे वाटेल की सर्व पापांपासून मुक्त झाल्या वाचून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही. अशा शंकांचे निरसन करण्यासाठीच या ठिकाणी म्हटले आहे की मनुष्य जरी पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो. पापांपासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षणकर्ता आहेत. हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्तविलास, हरिभक्तिविलास 11.676 मध्ये करण्यात आला आहे. आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम् रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्वे वर्णं तथा आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागती. भक्तियोगाच्या पद्धतीनुसार जी धर्मतत्वे मनुष्याला अखेरीस भगवत भक्ती करण्यास सहाय्य करतात त्याच धर्मतत्वांचा त्याने स्वीकार करावा. वर्णाश्रम व्यवस्थेतील आपल्या स्थितीनुसार मनुष्य विशिष्ट प्रकारचे विहित कर्म करीत असेल, परंतु अशा कर्तव्य पालनाने तो जर कृष्ण भावनेप्रत येत नसेल तर त्याची सर्व कर्मे व्यर्थच आहेत. जी गोष्ट आपल्याला कृष्ण भावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण आपले संकटापासून रक्षण करतील हा दृढ विश्वास मनुष्याला असला पाहिजे. आपले प्राण धारण कसे करता येईल याची चिंता मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही.
श्रीकृष्णच त्याकडे लक्ष देतील. त्याने सदैव आपल्याला असहाय्य मानून श्रीकृष्णांनाच आपल्या प्रगतीतील प्रगतीचा आधार मानले पाहिजे. जेव्हा मनुष्य गंभीरपणे पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो, तेव्हा तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशांतून मुक्त होतो. धर्माचे अनेक विधी आहेत आणि ज्ञान, ध्यानयोग इत्यादी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु जो श्रीकृष्णांना शरण जातो त्याला या पद्धतींचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांना शरण जाण्याने मनुष्याचा अनावश्यक आलापव्यय वाचतो. अशा रीतीने मनुष्य तात्काळ आपली प्रगती करून सर्व पापांतून मुक्त होऊ शकतो. श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे. ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर सर्वशक्तिमान रूपाद्वारे आकर्षित होतो तो भाग्यवान होय. विविध प्रकारचे योगी असतात. काही जण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात, काही जण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात इत्यादी. तथापि जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे आकर्षित होतो आणि विशेषतः जो साक्षात भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर पूर्ण भावनेद्वारे कृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार होय. आणि संपूर्ण भगवद्गीतेचे हेच सार आहे. कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते. परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे. या श्लोकामध्ये योजलेले मा शुचः, भयभीत होऊ नको, चिंता करू नको, संकोच करू नको हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कसा करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल. परंतु अशी चिंता व्यर्थ आहे. श्लोक क्रमांक 66 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.